नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2035 ड्राईव्हच्या एम टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विषय अर्थातच आहे सध्याचं राजकारण आणि विकासाचा मुद्दा आणि विचाराचा मुद्दा याच्यावर अधिक चर्चा व्हायला लागली. आता मराठवाडा मागासलेपणाचा कलंक कधी पुसणार, सगळे लोकप्रतिनिधी एकत्र कधी येणार, सिंचन, शिक्षण, आरोग्य या संदर्भातला अनुशेष कधी पूर्ण होणार, अशी नेहमीच चर्चा सुरू झाली. आणि मग आता ज्या वेळेला वैधानिक विकास मंडळाचं करायचं काय, जे 2020 मध्ये बंद पडलेलं आहे, आणि महाराष्ट्र सरकारने हे मंडळ सुरू करायची आहेत आम्हाला असं केंद्राला किमान 5 ते 6 वेळेला या गेल्या 6 वर्षांमध्ये सांगितलेलं आहे, तरी ती वैधानिक विकास मंडळांचं त्या अर्थाने पुनर्जीवन झालेलं नाही. मग या सगळ्या विषयी आपण चर्चा केली पाहिजे. ती चर्चा करत असताना जे मराठवाड्यातलं सध्याचं जे वातावरण आहे, हे एकीकडे छत्रपती संभाजीनगरचा ते भन्नाट असा विकास सुरू आहे, पण बाकीचे जिल्हे आहेत. आणि मग खोल कुठेतरी जखम युवकांच्या मनामध्ये विशेष, म्हणजे आता बघा, आरक्षणाचे लढे झाले, अजून होतात आहे, त्याच्यात वादविवाद आहेत, त्यांच्या बेकारीचा प्रश्न आहे, त्यांच्या लग्नाचा प्रश्न आहे, हे सगळे अनेक प्रश्न आहेत. मग मराठवाड्यातला युवक काय करतोय, त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे? म्हणजे 1972 सालचं आंदोलन आठवा, त्यानंतर आज दिल्लीमध्ये आंदोलन जे चालू आहे, तो अभिजित दिपके हा छत्रपती संभाजीनगरचा आहे, त्याच्या मनामध्ये काय आहे, हे सगळं आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि मग त्यासाठी सारंग टाकळकर हे आपल्या सोबत आहे. आता सारंग टाकळकर यांची ओळख जर करून द्यायची, तर ते जसे एक फ्रीलान्स जर्नलिस्ट जसे आहेत, तसे विकास स्नेही पत्रकार आहेत. ते SRT संस्था असो किंवा मराठवाडा जनता विकास परिषद असो, याच्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आणि मग ते वेगवेगळ्या नेत्यांना बोलवतात, अभ्यासकांना बोलवतात, वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन करतात, अनेक गोष्टी ते करतात. आणि मग वेगवेगळ्या घटकांशी ज्या वेळेला त्यांचा संपर्क येतो, त्यावेळेला सारंग टाकळकर यांच्या मनामधला काय विकास आहे, युवकांच्या काय भावना आहेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया या अवश्य नोंदवाव्यात. तेव्हा सारंग, आता मी भरपूर मोठी अशी प्रस्तावना केलेली आहे. मग त्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या संस्थांचं काम सध्या करताय त्याबद्दल सांगा, आणि कोणकोणते अभ्यासक त्याच्यामध्ये आतापर्यंत येऊन गेलेले आहेत, कोणी कोणी प्रेझेंटेशन केलेले आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्याला जोडून हे सांगा की केंद्र सरकारकडं राज्य सरकार जे पाठपुरावा करत आहे त्याबद्दल काय. नमस्कार अनिलजी. सगळ्यात प्रथम तर मला आपलं अभिनंदन करावं लागेल, कारण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठवाड्याच्या प्रश्नावर एक आज मुद्दामून एक चर्चा घडवून आणताय. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आजकाल कोणताही मीडिया असो, डिजिटल मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, यांचं त्या अर्थाने प्रश्नांकडे लक्ष नसतं. त्यांचं लक्ष असतं की आपल्याला ब्रेकिंग न्यूज काय मिळेल, आणि या ब्रेकिंगच्या नादात मराठवाड्यासारखे जे मागास प्रदेश आहेत ते अधिकाधिक ब्रेक होत गेलेले आहेत असं मला वाटतं. कारण की त्यांच्याकडे दुर्दैवाने त्या अर्थाने गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही. विकास पत्रकारिता आता जवळपास संपलेली आहे. मोजके पत्रकार आहेत की जे विकास पत्रकारिता करतात आणि वेगवेगळ्या प्रादेशिक स्तरावरच्या काही समस्या असतील किंवा प्रादेशिक मागासलेपण असेल याच्यावर ते बोलत राहतात, लिहित राहतात. आज पुन्हा मला तेच वाटतं की तुम्हाला पहिले मी धन्यवाद देतो, आणि तुम्ही जे मला विचारलं तो पहिला प्रश्न की नेमकं आम्ही ज्या संस्था चालवतो किंवा ज्या संस्थांमध्ये आम्ही काम करतो त्या संस्था करतायत काय. मी ज्या संस्थेचा सचिव आहे त्या संस्थेचं नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था.
आणि त्याच्या संलग्न एक संस्था आहे किंवा संघटना आहे असं म्हणू, त्याच्या संलग्न ती आहे मराठवाडा जनता विकास परिषद. या दोन्ही संस्थांची उभारणी, या दोन्ही संस्थांची पायाभरणी आणि एक दृष्टिकोन ठेवून या संस्था मराठवाड्यासाठी काम कराव्यात यासाठी आदरणीय पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी या दोन्ही संस्थांची उभारणी केली. या दोन्ही संस्थांच्या उभारणीच्या वेळेस जी संकल्पना होती ती अशी होती की स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेने मराठवाड्यातील सर्व मागासले पण असेल किंवा मराठवाड्यातील समस्या असतील किंवा विकासाचे काही प्रश्न असतील त्याच्यावर संशोधन पद्धतीने काम करावं, संशोधनात्मक काम करावं. आणि त्याच वेळेस समांतररित्या जेव्हा एखादा मराठवाड्यासाठीचा प्रश्न असेल किंवा स्थानिक पातळीवरचा कोणताही प्रश्न असेल त्या प्रश्नावर जनतेत येऊन जनभावना जाणून घेऊन जनतेला सोबत घेऊन सरकारला किंवा जी जी यंत्रणा समोर असेल त्या यंत्रणेला अवगत करणं, ह्याच्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेची स्थापना केली गेली. आता ह्या दोन्ही संस्था गोविंदभाईंच्या आहेत आणि दुर्दैवाने गोविंदभाई गेल्यानंतर ज्या पद्धतीने मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न ऐरणीवर आणायला पाहिजे होते तसे आणले गेले नाही. याचं प्रमुख कारण असं आहे की जे मला जाणवतंय ते कारण म्हणजे एक तर त्या तोला मोलाचं कोणतंही व्यक्तिमत्व आज मराठवाड्यासमोर नाही की ज्यांच्याकडे पाहून किंवा ज्यांच्या आदेशाने किंवा ज्यांच्या सूचनेने एखादं काम होईल. दुसरं महत्वाचं सगळ्यात एक आहे की आज मराठवाड्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मराठवाड्याची अवस्था ही निर्णायकी झालेली आहे. म्हणजे याला कोणीही नायक उरलेलं नाही आज. आणि हे खूप दुर्दैव आहे. पूर्वीच्या काळी सामाजिक स्तरावर काम करताना बापूसाहेब काळदाते असतील, गोविंदभाई असतील किंवा अन्य काही मंडळी असतील आणि एकीकडे त्याच वेळेस राजकीय पटलावर सुद्धा शंकरराव चव्हाण, विलासराव होते, गोपीनाथराव होते, असे एक दिग्गज राजकारणी होते की ज्यांना काहीतरी समज होती, काहीतरी त्यांना जाणीव होती आणि आपल्या प्रदेशाच्या विकासाचं भान होतं. आज ह्या दोन्ही पातळ्यांवर पूर्णतः खोकलेपणा आहे, पूर्णतः पोकळी निर्माण झालेली आहे आणि ह्या पोकळीमुळे मराठवाडा जसा पाहिजे तसा काही तो वाढत नाहीये आणि कसाही तो अस्ताव्यस्तपणे पसरलेला दिसतोय. आता हे हे जे तुम्ही सांगितलं हे अतिशय म्हणजे नेमकेपणाने सांगितलेलं आहे की पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्यानंतर मराठवाड्याला नेतृत्व नाही, ही वस्तुस्थिती आहे. सामाजिक आता नेतृत्व नाही. हा, त्याच्यानंतर राजकीय नेतृत्व म्हणजे मराठवाड्याला एकदा नव्हे तर 4 वेळेला मुख्यमंत्री पद मिळालं. त्या काळात त्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला, केला नाही असं नाही, पण तो त्याच्यावरही टीका झाली, तो भाग आपण नंतर बोलू. आता सध्या जे आहे की छत्रपती संभाजीनगरला म्हणजे सूज आल्यासारखा विकास होतो वेगवेगळे. आता आजच बघा की संभाजीनगर पहिल्या 20 शहरांमध्ये कसं ते वजनदार आहे, कसा विकास होत आहे याची एक यादी घोषित झालेली आहे. पण बाकी जी कमतरता आहे मुळामध्ये, जसं मी ओपनिंग स्टेटमेंट करताना सांगितलं की सिंचन, आरोग्य, शिक्षण अशा काही प्रमुख मूळ ज्या गोष्टी आहेत, पायाभूत सुविधांच्या गोष्टी आहेत, गाव खेड्यांचा विकास हा एक मुद्दा आहे. मग त्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न त्याच्या संदर्भात मुद्दा आहे. मग मानवी विकास निर्देशांक त्याच्याबद्दल मुद्दा आहे. जसं बघा की विलासराव देशमुखांनी मानव विकास मिशनची स्थापना केली, त्याचं कार्यालय इथं केलं. त्याच्यानंतर कृष्णा भोगे हे उच्च पदस्थ IAS अधिकारी, त्यांना ते संचालक म्हणून नेमलं. ते काय झालं, त्यांचे कुठे गेले ते अहवाल, काय सध्या चाललेलं आहे हे काही लोकांना समजत नाहीये. मग अशा वेळेला आपण ज्या वेळेला वैधानिक विकास मंडळ की काय होते शिफारसी, यांच्या वेगवेगळे समित्यांच्या, त्या गरज का वाटली, मग तो अनुशेष कसा भरून काढला पाहिजे. पहिले ते दिवाकर रावते, त्याच्यानंतर मधुकर चव्हाण वगैरे वेगवेगळे लोक त्याच्यामध्ये आले गेले. अलीकडच्या काळात म्हणजे 2020 पर्यंत बरेच मंडळी त्याच्यावर येऊन गेली. त्यांनी जी सांख्यिकी तयार केली ती अभ्यासकांच्या मदतीने तयार केली आणि मग ते राज्यपालांना सादर करणे.
आता राज्यपाल हे वैधानिक विकास मंडळाचे प्रमुख. मग त्यांनी राज्य सरकारला सांगणे की याची अंमलबजावणी करा. मग मुळात राजकारण्यांचा विरोध की बा आपल्या हातात जे काही विकास निधीचे याचे त्याचे सगळे जे अधिकार आहेत ते आपल्या अधिकारावर अतिक्रमण होत आहे, त्यामुळे ते नकोत असं म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनी देखील विरोध केलेला त्याला. पण ते झाले, कारण की समतोल विकास हे खरं विकासाचं धोरण आहे, जे शासनाचं मूळ कर्तव्य आहे, जे संविधानामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या संविधानाची जाणीव ठेवूनच 371 नुसार ही वैधानिक विकास मंडळ भारतामध्ये स्थापन झाली. त्याच्यामध्ये गोविंदभाई श्रॉफ यांनी आंदोलन करून ते पदरात पाडून घेतलं होतं. आता ते पुन्हा थांबलेलं आहे 6 वर्षांनी. तर आता ह्या सगळ्या हा जो सगळा विकास आंदोलनाचा अभ्यासाचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? अनिलजी, सगळ्यात महत्वाचं आहे, आपण वैधानिक विकास मंडळाचा मुद्दा काढला. अर्थात तो येणं अपेक्षित होतं. ज्या वेळेस मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला, त्यावेळेस मराठवाड्याच्या नेत्यांनी, तत्कालीन नेतृत्वाने म्हणजे सामाजिक नेतृत्वाने अर्थात, की नागपूर कराराच्या प्रमाणे त्याच्यात आम्हाला सहभागी करून घ्यावं. त्यासाठी जो नागपूर करार झाला आणि बिनशर्त मराठवाडा सामील झाला. मला वाटतं हे बिनशर्त शब्दामुळेच म्हणजे तेव्हापासून ते आज तागायत राजकारण्यांनी मराठवाड्याला अतिशय कमी लेखलेलं आहे. ही सगळ्यात मोठी चूक आताचे पण देखील राजकारणी करतात आणि तेव्हाच्याही राजकारण्यांनी केली. दुर्दैवाने झालंय काय की मराठवाडा मागासलेपण म्हणजे विशेषतः आर्थिक मागासलेपण असल्यामुळे मराठवाड्याला त्या अर्थाने मराठवाड्याच्या जनतेला एकवटण्यासाठी फारसं काही करता येत नाही. कारण की जोपर्यंत माझी पोटाची भूक भागत नाही तोपर्यंत मी बाकीच्या विकासांवर कसं बोलू? आज मूलभूत सुविधांसाठी मराठवाडा झगडतोय आणि मुंबई, पुणे, नाशिक हे हायटेक गोष्टी करताय. आजही आम्हाला म्हणजे एक संभाजीनगर सोडलं, छत्रपती संभाजीनगर सोडलं, तर संपूर्ण मराठवाड्यातलं चित्र तेवढं काही चांगलं नाहीये जेवढं आपल्याला वाटतंय किंवा जेवढं शासनाच्या आकडेवारीमध्ये आहे. फक्त एक नक्की झालेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये मराठवाड्यात अंतर्गत जाळं रस्त्यांचं चांगल्या पद्धतीने उभं आहे. त्याचं ज्यांना घ्यायचं त्यांनी क्रेडिट घ्यावं, श्रेय नक्की घ्यावं. आम्ही पण द्यायला तयार आहोत, तो काय मुद्दा नाहीये. आता राहिला मुद्दा अनुशेषाचा. मला तर वाटतं की गेल्या 15 एक वर्षांपासून अनुशेष या शब्दावर शासन काहीही बोलत नाही, कोणतंही शासन असो. दुसरा मुद्दा आहे की पूर्वी मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र याच्यासाठी विकास मंडळ जी होती त्याच्यामध्ये एक नाव होतं, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ. आता त्यातला वैधानिक शब्द हा कधी उडवला गेला हे कोणालाही कळलेलं नाही. आता मराठवाडा विकास मंडळ म्हणजे हे वैधानिक नाहीये. ज्याचाच अर्थ असा आहे की आता शासनाला कोणत्याही गोष्टीसाठी शासन बांधील नाही. अर्थात ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा जन आक्रोश, जनसंवेदना जागृत करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मग आपण बोलताना आपल्या प्रास्ताविकामध्ये पहिला उल्लेख जो केला होता की विद्यार्थी आंदोलन झालं, चळवळी झाली आणि मराठवाडा विकास आंदोलन झालं. त्या मराठवाडा विकास आंदोलनानेच खरं तर मराठवाड्यातले आतापर्यंतचे अनेक नेते त्या आंदोलनातून उभे राहिलेले आहेत. मग अगदी गोविंदभाई असतील किंवा भालचंद्र कांगो असतील किंवा मग राजकीय नेते बाकीचे पण असतील, हे सगळे त्या विकास आंदोलनाची देण आहे. अनेक पत्रकार ह्या विकास आंदोलनामुळे या पत्रकारांच्या मनावर एक रुजलं गेलं की आंदोलन म्हणण्यापेक्षा ही विकासात्मक पत्रकारिता कशी केली पाहिजे, विकासासाठी काय मुद्दे असले पाहिजेत आणि ते कसे मांडले गेले पाहिजे. आता असं झालेलं आहे की आता विकास या शब्दाचा अर्थ केवळ थोडंफार इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हा म्हणजे विकास. पण मुळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हा पायाभूत विकास आहे. आजही मराठवाड्याच्या जर आपण संपूर्ण भागात फिरलो, विशेषतः इंटेरियर मध्ये फिरलो, म्हणजे मग जसं हिंगोली असेल, नांदेडच्या म्हणजे किनवटचा काही भाग असेल, इकडे धाराशिवचा काही भाग असेल, अशा अंतर्गत भागात जर आपण फिरलो तर आपल्याला लक्षात येतं की सगळ्यात दयनीय अवस्था कशाची आहे, तर ती आरोग्य आणि शिक्षणाची.
माझ्या दृष्टीने कोणताही प्रदेश जेव्हा सुजलाम सुफलाम करायचा असेल आणि तो व्हायचा असेल, तर तिथे सगळ्यात महत्वाचं असलं पाहिजे आरोग्य आणि शिक्षण. या दोन व्यवस्था आधी महत्वाच्या असल्या पाहिजे. आणि तिसरं येतं मग पाणी. आता पाणी ह्या विषयावर तर म्हणजे अनिलजी, मला असं वाटतं की तुम्ही जर ठरवलं की पाणी या विषयावर काही आपण एखादं एपिसोड करू, तर तुमच्याकडे एखाद्या एपिसोडनी मालिकेच्या मालिका लागेल. कारण की आज मराठवाड्याचा पाणी हा इतका कळीचा मुद्दा करून ठेवलेला आहे शासनाने. सगळ्याच म्हणजे मी विद्यमान शासन हा असं गृहीतच धरू नका. पूर्वीपासून. मी ओव्हरऑल शासन म्हणतोय, सगळी सरकार. एकाही सरकारने गांभीर्याने मराठवाड्याच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. विशेषतः पाणी प्रश्नाकडे तर अजिबात लक्ष दिलेलं नाही. कारण की जेव्हा मराठवाड्याला पाणी देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा साहजिक पश्चिम महाराष्ट्र आधीमध्ये येतो. आणि पश्चिम महाराष्ट्रात येणारे नेते, त्यांची नावं वगैरे मला काही घ्यायचं नाहीये, कोणाची नावं की बाबा यांच्यामुळे झालं त्यांच्यामुळे झालं. पण हे होत असताना, सातत्याने होत असताना दुर्दैव एकच आहे की मराठवाड्यातल्या एकाही राजकीय नेत्याचा आवाज कधी बुलंद झालेला मी पाहिलेला नाही. ना विधानसभेत झाला, ना रस्त्यावर झाला, ना सभेत झाला, ना निवडणुकीच्या प्रचारात झाला. कारण सातत्याने मुंबई पुण्याने, विशेषतः म्हणजे राजधानीतल्या ज्या कोणत्या पक्ष असतील, सगळे सगळे राजकीय पक्ष, म्हणजे याच्यात निव्वळ मला भारतीय जनता पार्टी, विद्यमान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं कोणाचंच असं काय म्हणजे त्याच्यात दुजाभाव तो आपल्याला करताच येत नाही. कारण ह्या प्रत्येक पक्षाच्या शिरस्थ नेत्यांनी, एक शुद्ध भाषेत सांगायचं तर, या प्रत्येक पक्षाच्या शिरस्थ नेत्यांनी मराठवाड्यातल्या नेत्यांकडे चार तुकडे फेकले आणि तेवढ्यात ते समाधानी राहून त्यांनी आपले कारकीर्द पूर्ण केली. त्यामुळे दुर्दैवाने मराठवाड्याकडे पाहिजे त्या प्रमाणात मराठवाड्याकडे कोणतंही यंत्रणेने गांभीर्याने लक्ष दिले नाही. आता अजून एक मला जे आठवत आहे की आपल्याकडे जसं वैधानिक विकास मंडळ होतं, ते वैधानिक विकास मंडळ नंतरच्या काळात तर फक्त एखाद्याला खुर्ची द्यायची आहे, म्हणजे बस दुसरं त्याला काहीच नाही की त्याला कुठंच ऍडजस्ट नाही झाला तर तो त्या मंडळाचा अध्यक्ष होऊन जाईल. ठीक आहे बाबा, तू चालू दे, एक 50 कोटी 100 कोटी त्याच्या खात्यात टाकून द्यायचे, त्याच्यातून तुला काय करायचं ते कर. त्याच्यातून तो काय करणार आहे? 4 बसेस घेणार, 4 रिक्षा घेणार, किंवा काहीतरी एखादा मोठा सर्वे करून काहीतरी आकडेवारी सादर करणार. हे 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 कोणतं वैधानिक विकास मंडळ आहे? हे कोणतं विकास आहे हा? काही सत्ताधाऱ्यांनी पूर्वीच्या काळात म्हटलं होते की मराठवाड्याच्या प्रश्नासाठी मराठवाड्यात येऊन बैठक घेण्याची गरज नाही, ती मुंबईत घेतली जाऊ शकते. पण ज्यांनी हे म्हटलं त्यांनी त्याच्यासाठी पुन्हा बैठक कधीच घेतली नाही मुंबईत सुद्धा. हे दुर्दैव आहे. विलासराव असताना असं एक अलिखित करार झालेला होता की मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबरला जेव्हा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन असतो, म्हणजे ज्याला आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणतो, त्या दिनाच्या अनुषंगाने 2 दिवसाची एक मराठवाड्यात मध्ये मंत्रिमंडळ बैठक होणं अपेक्षित होतं. एकदा दोनदा झाली, तीनदा झाली, थोडीशी फार डिमांड झाली की एक बैठक घ्यायची. त्या बैठकीत काय करायचं, तर जे मार्चमध्ये म्हणजे नवीन आर्थिक वर्षामध्ये जे मराठवाड्यासाठी देऊ केलेलं आहे किंवा ओव्हर सगळ्या योजनांमध्ये जे मराठवाड्याच्या वाटायला येत आहे ते सगळं वेगळं काढायचं आकड्याने आणि तेच पॅकेज म्हणून पुन्हा जाहीर करायचं की मराठवाड्याला एवढंच पॅकेज दिलं. अरे ते पॅकेज आधीच आहे, जे तुमच्या आर्थिक अर्थसंकल्पामध्ये तुम्ही नमूद केलंय ते फक्त आकडेवारी तुम्ही वेगळी गोळा करताय आणि त्याचा वेगळा कागद भेंडोळ तयार करून ते देताय आणि पुन्हा मग मराठवाड्याला 10,000 कोटी मिळाले, 50,000 कोटी मिळाले. सगळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या लक्षात येतात. परंतु आज काय आहे, दुर्दैवाने भाईंसारखं नेतृत्व नाहीये सक्षम की ज्या नेतृत्वाच्या बळावर इथे संघटन उभं राहू शकेल मराठवाड्याच्या विकासासाठी. मराठवाड्याच्या विकासासाठी हे पहा, म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की सरकारला किंवा यंत्रणेशी भांडण नाहीये आमचं, भांडण करायची पण इच्छा नाही आणि भांडणातून काही साध्य होत नसतं. इच्छा ही आहे की गांभीर्याने कधीतरी हा प्रश्न समजून घ्या की मराठवाड्याला नेमकं काय पाहिजे आहे. आज अनिलजी तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल आणि खेद पण वाटेल की आज जेव्हा मी मराठवाड्यात मागच्या वर्षभरात काही ठिकाणी फिरलेलो आहे, तर मराठवाड्यातून खूप मोठ्या प्रमाणावर ब्रेन ड्रेन होत आहे. इथला हुशार मुलगा, इथला हुशार पिढी, नवीन पिढी
ही सरळ मराठवाड्यातून बाहेर निघून चालली. बरं, जे मराठवाड्यात राहणारी जी मंडळी होती, तत्कालीन जी मंडळी होती, म्हणजे गेल्या 10 वर्षातली ज्यांनी काहीतरी तर मराठवाड्यासाठी केलेलं आहे किंवा त्यांनी काहीतरी त्यांचा एका क्षेत्रात, विशिष्ट क्षेत्रात अभ्यास आहे, अशा लोकांनी सुद्धा आपल्या कायमस्वरूपीच्या वास्तव्यासाठी मराठवाड्याच्या बाहेरच्या गावाची निवड केली. याचा अर्थ लक्षात आपण घेतला पाहिजे की आज मराठवाड्यातली परिस्थिती इतकी बिकट होत चाललेली आहे. हे पहा, मी तुम्हाला पुन्हा तेच म्हणलं की पायाभूत सुविधा आम्ही विकास केला नाही का? केला. रस्ते केले, हे पूल केले. पुढं काय? मुलांनी इथे थांबावं, नवीन पिढीने मराठवाड्यात थांबावं, स्थानिक भूमिपुत्रांनी इथे थांबावं, यासाठी कोण काय करताय? कोणीही काहीही करत नाही. त्याची कोणाला खंतही वाटत नाही. त्याच्याबद्दल कोणी गंभीर पण नाही. नाही, तुम्ही फार वस्तुस्थिती मांडलेली आहे सारंग तुम्ही. आता मला दोन गोष्टी तुमच्या सांगाव्या वाटतात. की आता राधाकृष्ण विखे अहिल्यानगरचे खासम खास नेते, ते आता काय जलसंपदा मंत्री आहेत. त्यांनी, जसं तुम्ही ते पाण्याचा विषय सांगितला की ते म्हणजे आता अति झालं आणि हसू आलं त्या पद्धतीचं ते झालेलं आहे सगळं. मग सिंचनाचा प्रश्न येतो. मग आमच्याकडे जायकवाडी आहे, मांजरसुपा आहे, अमुक आहे, तमुक आहे, विष्णुपुरी आहे, हे ते सगळं आहे. पण मूळ जे आहे शेतीच्या संदर्भातलं ते ते प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणजे तिथं लक्ष देणं होत बरोबर आहे. नाही. आणि इकडं जलसंपदा खात्याचे जेवढे काही महामंडळाचे त्याचे जे ऑफिसेस, कार्यालय जे आहे, ते आता 15 दिवसापूर्वी तिकडे नेले त्यांनी, लोणीला. आणि कुठे? लोणी हे काय फार मोठं गाव आहे का? हा, म्हणजे स्वतःच्या तुम्हाला गावामध्ये वाटेल नेले ते तुम्ही करताय. ते. तेच. तुम्हाला आणि वाटेल ते याला करताय. याला बरं का सारंग, कोण कोण आलं रस्त्यावर? म्हणजे विरोधी कोणीच नाही. पक्षातले जे म्हणतात ना, हे कुठं आले? तात्पुरतं काहीतरी आपलं केलं, एक निवेदन दिलं, हे ते अहो, झालं, त्याच्यावर अनिलजी, तुम्हाला पेपरबाजी सांगू झाली, का? काही नाही. हा, आणि तुम्हाला सांगू दुसरं का, दुसरं एक विरोधी मला पक्ष. पूर्ण करू द्या. दुसरं मला सांगायचं, तुम्ही जे फार महत्वाचे मुद्दे जे मांडले की ह्या आरोग्य वगैरे ह्या सगळ्या बाबतीमधलं, तर धाराशिव हा जो तुम्ही उल्लेख केला, तर धाराशिवला काय की नीती आयोगाने अति महत्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. आता ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट असा त्याचा उल्लेख केला जातो. आता हो, ऍस्पिरेशनल हो. हा शब्द कुणी आणला? तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये दरडोई उत्पन्न अतिशय कमी आहे, लिंग समानता नाहीये, शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे, आरोग्याची वाट लागलेली आहे, अशा प्रकारचे जे मूळ प्रश्न आहेत, ते मूळ प्रश्न जास्त भयावह आहेत असा जिल्हा, त्याला आपण मागास का म्हणायचं? तर त्याला महत्वाकांक्षी म्हणून असं मोदींनी सुचवलं, ते जाहीर झालं. त्याच्यानंतर मी स्वतः त्या तुकाराम गडाख जे ठाकरेच्या वेळेला हो. जे पालकमंत्री होते, त्यांना या संबंधी स्वतः भेटून विचारलं त्यावेळेला. तर त्यांना मुळात शाश्वत विकास ध्येय, शाश्वत विकास नीती आयोग याचं आघात असं ज्ञान होतं. त्याच्यामुळे मी काही पुढं काही हम्म. बोललो नाही त्यांच्यासमोर. म्हणजे मला बोलण्याची इच्छा पण झाली नाही. आता आता मला असं वाटलं की आता काहीतरी गतिमान शासन, विकास हा सगळं हे होईल. तर ते आता ते आपले ओमराजे वगैरे काय ते कशासाठी, कोणते विकास निधी वगैरे ते 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 एक वेगळं. म्हणजे विकासाचं फक्त नाव घेतलं जातं. आणि जसं सुरुवातीला सांगितलं, यांचं फक्त पक्षीय फोडाफोडी करणे, अमुक करणे, त्याच्यावर हे घेतलं जातं. प्रत्यक्षात तुम्ही काय केलं याचा काय विचार केला जात. मग त्यामुळं मला असं वाटतंय सारंग, मला सूचना करण्याचा मोह आवरत नाही तुम्हाला. तुम्ही ज्या संस्था गोविंदभाई श्रॉफ यांनी स्थापन केलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग आहात तुमचा, मराठवाडा जनता विकास परिषद आहे, SRT आहे, याच्या माध्यमातून जर काही याच्यामध्ये उद्बोधन प्रबोधन करायचंय तर AM 2032 ड्राईव्ह तुमच्या सोबत आहे. आणि पूर्ण तुम्ही नेतृत्व करावं. आता नेतृत्व म्हणजे तुम्हाला, आपण असे पत्रकार की सगळं मला माझ्याच गळ्यात घाला, आपल्याला काही नेतेगिरी करायची नाही. पण या खरं. विकास साक्षरता ही लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे. की काय विकास म्हणजे काय, डेफिनेशन काय, काय डिफाईन आहे, मराठवाड्यात काय झालेलं आहे, याची माहिती लोकांपर्यंत देणं आवश्यक आहे.
आणि त्यासाठी डिजिटल माध्यम हे मोठं आहे आणि त्याचं आपण बरोबर. केलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. आणि त्याशिवाय मग आता तुम्ही तो स्थलांतराचा मोठा मुद्दा मांडलेला आहे. म्हणजे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, हे ब्रेन ड्रेनचा जो मुद्दा मांडला, याच्यावर विचार कोण करणार? पुन्हा पोरांचे लग्न जमत नाही, पोरं आपले व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, हे असं म्हणायला सगळेजण मोकळे. याची सामाजिक चिंता कुणी बाळगायची आहे? ती सगळ्यांनी मिळूनच व्यक्त केली पाहिजे. आणि त्यासाठीच आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे की AM 2032 ड्राईव्ह. याच्या तपशिलासंबंधी अजून माहिती पाहिजे असेल दर्शकांना, तर www.apratimmedia.in याच्यावर सगळी ती माहिती आहे. आता सारंग टाकळकर यांचं काम जर मोजमाप करायचं तर ते खूप मोठं काम आहे. ते बोलत नाहीत, हा भाग वेगळा आहे. पण त्यांनी अनेक अभ्यासकांना आमंत्रित केलं दोन्ही संस्थांमध्ये. चिंतन मंथन ते सातत्याने घडवतात. त्यामुळे मी त्यांना अशी विनंती केलेली आहे. बोला सारंग तुम्ही. अनिलजी, नाही, खरंच 2032चा तुमचा ड्राईव्ह, हा तुमचं उद्दिष्ट, संकल्पना खूप चांगली आहे. त्यासाठी आम्ही कायमस्वरूपी आपल्या सोबत राहू, त्याच्यात काही प्रश्न नाही, दुमत नाही. तुम्ही जे विकासात्मक ह्याच्यात बोललात की कोणीतरी येऊन पुढे नेतृत्व केलं पाहिजे, आणि खरंच गरज आहे मराठवाड्याला, की मराठवाड्याचं नेतृत्व, माझं म्हणणं आहे, राजकीय सोडून द्या विषय, किंवा सामाजिक पण सोडून द्या. एक 10 सेक्टर जरी आपण निवडले, की बाबा पाणी, आता तुम्ही पाण्याचा मुद्दा काढला, तुम्ही विखे पाटलांचं नाव घेतलं. अ, त्याच्यानंतर आता जे महत्वाची धाराशिव. कार्यालय जी हा, शिफ्ट, नाही नाही, हा, महत्वाची जी कार्यालय इकडे हा. तिकडे पळवल्या गेली. आता काय होतं, बऱ्याच वेळेस आम्ही जेव्हा म्हणतो की आमचं अमुक पळवलं, तर लगेच कोणीतरी एक राजकीय कथित एक नेता येतो, सांगतो, नाही पळवलं कसं म्हणता तुम्ही? अरे नक्कीच पळवलेलं आहे ना, नाही काय नाही, जे दिसतंय आम्हाला. बरं, ते ते पळवल्यानंतर काय होतं, की तोंडाला पानं पुसण्यासाठी काहीतरी तुम्हाला आम्ही हे आणून देऊ, ते सुद्धा आणून दिलं जात नाही. आता ते विधी महाविद्यालय, विधी विद्यापीठ काय म्हणायचंय त्याला, ते आपण म्हणू शकतो, ते विद्यापीठ अजून कधी कधी होणार आहे माहित नाही. तसं त्या अर्थाने विद्यापीठ म्हणून ते कधी एस्टॅब्लिश होणार आहे माहित नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मला एक वाटतं, की अरे इथल्या राजकीय पक्षांनी, म्हणजे मराठवाड्यातल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, जे मराठवाड्याचं नेतृत्व करू इच्छितात, आता एक थोडीशी मला अपेक्षा होती की अशोकराव काहीतरी करतील, पण दुर्दैवाने आता ते फक्त जिल्ह्यापुरते सीमित झाले. म्हणजे त्यांच्या जर सोशल मीडिया पाहिला, मी तर त्याच्यावर कॉमेंट्स पण बऱ्याचदा त्यांना करत असतो. अर्थात ते वाचतही नसतील, कारण की त्यासाठी एक वेगळी टीम असेल. मराठवाड्याचे प्रश्न समजून घ्यायला त्यांना कुठं तेवढा वेळ आहे. तर हे लोक जे काय करतात, म्हणजे ज्यांच्याकडून म्हणून आपण अपेक्षा व्यक्त करावी मराठवाड्यातल्या माणसाकडून, ते प्रत्येकाने भ्रमनिरास केलेला आहे. आता दुर्दैवाने विलासराव गोपीनाथराव खूप लवकर गेले, कारण त्यांच्याकडून खरंच मराठवाड्याला अपेक्षा होत्या. त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न पण करून बघितले होते. अर्थात त्यावेळेस सुद्धा तेच झालं पुन्हा, की इथल्या माणसाने एखादा प्रयत्न करायचा, तर त्याला मुंबई पुण्यातून पुन्हा विरोध होणार. हम्म. म्हणजे म्हणायला जरी मराठवाड्यातले मुख्यमंत्री असले, तरी त्यांना ते सत्ता, ते पद, ते टिकवण्यासाठीच त्यांचा वेळ जास्त खर्च व्हायचा. कारण एवढ्या बारीक 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 गोष्टी चालायच्या, की ज्याच्यामुळं इथल्या मुख्यमंत्र्याला सुद्धा ते काही असं सुखदपणे त्यांनी काळ घालवलेला नाहीये. आता बाहेरचे लोक जेव्हा बऱ्याच वेळेस म्हणजे मराठवाड्या बाहेर जेव्हा ही चर्चा होते, तेव्हा बरेच जण सांगतात, तुमच्या मराठवाड्याला काय 4 वेळेस मुख्यमंत्री पद मिळालं. अरे बाबा, मिळालं, मान्य आहे, पण त्या काळामध्ये किती स्थैर्य मिळालं, त्याला विकास करण्यासाठीची संधी किती मिळाली, याचा पण विचार करा. हा विचार न करता तुम्ही जर 4 वेळेस म्हणत गेलात, तर त्यांनी काही हासिल काहीच होणार नाहीये. म्हणजे तुम्हाला जर काही द्यायचं नसेल मराठवाड्याला किंवा कोणत्याही प्रदेशाला, तर त्याला ते सांगता येतं की तुम्हाला तर हे मिळालं, तुम्हाला तर ते दिलं, तुम्हाला तर ते दिलं, म्हणजे मग आता देणार नाहीये का, असा त्याचा अर्थ व्हायला नको ना. दुर्दैवाने तसा अर्थ घेतला जातो, की खूप काही दिलं जातंय. आता बाकी खरं तर मी शेतकरी प्रश्न, शेतकरी आत्महत्येचे प्रश्न, त्याची आकडेवारी, अ, ह्या सगळ्या भानगडीत काही जाणार नाहीये. कारण की ही आकडेवारी 4 वेळेस मी सांगितली काय, आणि अनिलजी आपण 4 वेळेस बोललाय नाही काय, नाही, त्याच्याने काय ही फरक आता पडणार काय नाहीये. माहिती का, तुम्ही सारंग, तुम्ही जे अशोकराव आता चपलेंचं नाव घेतलं ना, आता आपण काय म्हणजे मी काय करतोय, आता त्यांच्याशी संपर्क करतो आणि त्यांना म्हणतो की हम्म, हम्म. आम्हाला काही तुम्हाला विचारायचं आहे आणि असे असे प्रश्न आहेत.
त्यावेळेला तुम्हालाही सोबत घेतो मी. काय नक्की नक्की ना, आज उद्याच नक्की, मी माझं काही कोणाशी वाद संपर्क नाहीये. करतो, त्यांना हे करतो. आता आणि आपण यांना आपण जे हा, बोला बोला. मध्ये थोडस डिस्टर्ब करतो तुम्हाला. आपण जे बोललात ना की याच्यासाठी काहीतरी आपण ठोस असं केलं पाहिजे, तर आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, हे वर्ष 2026 जुलै पासून, म्हणजे याच महिन्यापासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था या संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. बर. हं. कागदावरचं रौप्य महोत्सवी वर्ष, म्हणजे भाईंनी 70च्या दशकात, 70 ते 80च्या दरम्यान या संस्थेची स्थापना केली होती गोविंदभाईंनी. तर सारंग, आपली या वेळ, संस्थेची बरं का सारंग, आपली वेळ संपत वेळ आलेली संपलेली आहे. आहे. हा, दोन किती दोन तीन मिनिटं? मिनिटांमध्ये बोला 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 तुम्ही. हा, ठीक. तर महत्वाचं जे आहे ना याच्यामध्ये, ह्या वर्षीपासून आमचा रौप्य महोत्सव वर्ष सुरू होत आहे आणि या रौप्य महोत्सव वर्षात सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एक काम करतोय की मराठवाडा विकास आंदोलनामध्ये जे सहभागी झालेले लोक होते त्या सगळ्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. या महिनाभरात त्याला आकार स्वरूप येईल. ते झाल्यानंतर मराठवाड्यातले प्रत्येक मुद्दे, महत्वाचे 3-4 मुद्दे जे आहेत, जे सिंचन असेल, पाणी असेल, रस्ते असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे 5 मुद्दे घेऊन आम्ही 5 मोठ्या मोठ्या कार्यशाळा आयोजित करतोय. आणि ह्या सगळ्यांवरचं एक माझा मराठवाडा नावाचं या वर्षाअखेरीस, म्हणजे आमच्या दृष्टीने जे वर्ष अखेर आहे मार्च 27चं, त्या वर्षाअखेरीस आम्ही एक मोठं डॉक्युमेंट तयार करतोय आणि हे डॉक्युमेंट आम्ही शासनाला सादर करणार. वा, म्हणजे एक कृती, म्हणजे मी योग्य पाहुणा निवडलेला आहे या चर्चेसाठी, की हे तर तुम्ही असं म्हणायला हरकत नाही. तुमचा तुमचं, कारण कुणीतरी हे केलं पाहिजे आणि कृती केली पाहिजे. आवश्यक आहे, आवश्यक. बाकीचं जसं तुम्ही सांगितलं की फक्त सामाजिक फक्त सोडा, याच्यात, राजकीय सोडा, हा, सगळं, आणि ते बरोबर तुम्ही आहे. फक्त करताय याच्यात याचा एकच होतं, खूप. आणि जे फक्त शेवटच्या 1 मिनिटं घेतो, त्याच्यात एकच होतं की याच्यात मग काय होतं की आपलं नेहमीचा व्यवसाय, नेहमीचे आपले जे काही दैनंदिनी आहे ती पूर्ण डिस्टर्ब होते. पण मी आता ठरवलेलं आहे की ती कितीही डिस्टर्ब होऊ द्या, इथून पुढचे 2 वर्ष ह्या सगळ्यांवर आपण फोकस केलाच पाहिजे. आणि तो फोकस केल्याशिवाय मराठवाड्याला काहीही मिळणार नाही. चला, म्हणजे मोठ्या त्यागी भावनेने तुम्ही हे करताय, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आमचा जेवढा खारीचा वाटा AM-2032 ड्राईव्हला उचलता येईल तो निश्चित उचलू. आणि आपण वेगवेगळ्या नेत्यांना या व्यासपीठावर आणू, त्या त्या वेळेला मी तुम्हाला हमखास बोलवत जाईल. त्यावेळेला चर्चेमध्ये तुम्ही अवश्य सहभागी होत चला. तर खूप खूप धन्यवाद. नक्कीच, मलाही आवडेल. हा. आणि धन्यवाद अनिलजी, दर्शकांना मलाही विनंती, आवडेल. हा, दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपली मतं अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहावी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सारंग, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.